एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत एरा सेक्शन नंबर 19। तर पहिल्यांदा एरो डाऊन करून घ्या, त्यानंतर त्याच्या खाली इंट्रोडक्शन सेक्शन ग्रीन करून घ्या, एरो डाऊन करत जावा। तसेच खाली कंटेंट येते सगळे ग्रीन करत जावा। कंपल्सरी सगळे ग्रीन करा। त्यानंतर आहे टेस्ट युअर नॉलेज, तर त्याच्या खाली आहे नॉलेज चेक नंबर 1 स्टार्ट करून घ्या। यात 5 क्वेश्चन्स आहेत। पहिला क्वेश्चन आहे टू अप्लाय शेप्स स्टाईल, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। दुसरा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द स्टेप टू इन्सर्ट पिक्चर, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। तिसरा नंबर क्वेश्चन आहे चूज द करेक्ट स्टेप, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे वी कॅन इन्सर्ट शीट, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। पाचवा क्वेश्चन आहे व्हॉट इज द एक्सटेंशन ऑफ एक्सेल, या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। एंड एक्झामला येस करून घ्या। पहा इथे तुमचे स्कोर दिसेल। त्यानंतर इथे आहे नॉलेज चेक, हे नॉलेज चेक नंबर 2 आहे, स्टार्ट करून घ्या। यात 2 क्वेश्चन्स आहेत। पहिला क्वेश्चन आहे द एक्सेल अनालाइज डाटा टूल, या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। पुढचा क्वेश्चन आहे दिस डेमोस्ट्रेट द विच फ्युचर ऑफ एक्सेल, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट, पहिला नंबर आहे, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या। पहा इथे तुमचे स्कोर दिसेल। त्यानंतर आहे नॉलेज चेक नंबर 3 स्टार्ट करून घ्या। यात 2 क्वेश्चन्स आहेत। पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डज गुगल, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। पुढचा आहे दुसरा नंबर क्वेश्चन इफ गुगल व्हॉइस टायपिंग, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या। पहा इथे तुमचे स्कोर। त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन्स स्टार्ट करून घ्या। यात 2 क्वेश्चन्स आहेत। तो सिलेक्ट द सेल D5 इन्सर्ट आयकॉन कम्युनिकेशनचं स्टार्ट करून घ्या। D5 ला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इन्सर्ट ऑप्शनवर जावा, त्यानंतर आयकॉन ऑप्शनवर जावा, त्यानंतर कम्युनिकेशन क्लिक करा। त्यानंतर फर्स्ट आयकॉन घ्या, इन्सर्ट, त्यानंतर ऑटोमॅटिक सबमिट होईल आन्सर, ओके करून घ्या। पुढचा क्वेश्चन आहे सिलेक्ट द सेल C5 इन्सर्ट कंपनी लोगो इनटू इट, स्टार्ट करून घ्या। C5 ला सिलेक्ट करा, त्यानंतर इन्सर्ट मध्ये जावा, येथे पिक्चर मध्ये जावा, त्यानंतर इथे एक पिक्चर घ्या, इन्सर्ट करून घ्या, आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल, ओके करून घ्या। त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या। पुढचा आहे सेल्फ पाथ लर्निंग, प्रोसीड करून घ्या। यात आहेत 5 क्वेश्चन्स, स्टार्ट करून घ्या। पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर स्पार्कलाइन इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल, याचं क्वेश्चन आन्सर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द क्विक अनालिसिस फीचर, त्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द 3D मॅप्स, त्या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन, त्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ टेक्स्ट बॉक्स, त्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। त्यानंतर इथे स्कोर डिटेल मध्ये जावा, स्कोर डिटेल पाहून घ्या इथे। त्यानंतर पुढचा आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करून घ्या। त्यात पहिला क्वेश्चन आहे इन्सर्ट ओव्हल शेप, तर स्टार्ट करून घ्या। ओव्हल शेप घ्यायचा आहे, इन्सर्ट ऑप्शन मध्ये जावा, त्यानंतर इथे शेप ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर इथून ओव्हल शेप घ्या, क्रिएट करून घ्या, त्यानंतर सबमिट करा आन्सर। पुढचा क्वेश्चन आहे
in the given Excel sheet, then go to the insert tab. Now click silencer option. तर स्टार्ट करून घ्या. तर इन्सर्ट मध्ये जावा, ते सायलेन्सर ऑप्शन मध्ये जावा, इथे फोटोला क्लिक करा, त्यानंतर ओके करून घ्या, नंतर सबमिट करून घ्या. पुढचं क्वेश्चन आहे, देन क्लिक टेक्स्ट बॉक्स ऑप्शन, इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स शीट, टाइप जानेवारी. तर स्टार्ट करून घ्या. टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आपल्याला, इन्सर्ट मध्ये जावा, त्यानंतर इथून टेक्स्ट बॉक्स क्रिएट करून घ्या. तर यात जानेवारी टाइप करा. आन्सर सबमिट करा. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे, क्लिक ऑन सिम्बॉल ग्रुप सिलेक्ट इक्वेशन चूज द बिनोमियल. तर स्टार्ट करून घ्या. ते इक्वेशन घ्यायचं आपल्याला, इन्सर्ट मध्ये जावा, त्यानंतर इक्वेशन मध्ये जावा, इथे सेकंड नंबरला आहे, इन्सर्ट करून घ्या, त्यानंतर सबमिट करा आन्सर. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे, स्टार्ट करून घ्या, सिलेक्ट करून घ्या पूर्ण टेबलला, त्यानंतर पायवट टेबल मध्ये जायचं आहे, पेज लेआउट मध्ये जावा, आहे इन्सर्ट मध्ये आहे, इन्सर्ट टॅब मध्ये जावा, पायवट चार्ट मध्ये जावा, त्यानंतर टेबल ऑप्शन वर जावा, त्यानंतर इथे व्ह्यू वर्कशीट वर क्लिक करा. सबमिट करून पहा. एंड एक्झाम टेस्ट करून घ्या. पुढचा आहे सेशन कम्प्लिटेशन टेस्ट. स्टार्ट करा. तर पहिला क्वेश्चन आहे, स्कूल वांट सॉफ्टवेअर टू ट्रॅक अटेंडन्स. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे दुसरा नंबर क्वेश्चन, ऋतुजा वांट टू क्रिएट हर ओन. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. तिसरा नंबर क्वेश्चन आहे, यू वांट टू क्रिएट. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे चौथा नंबर क्वेश्चन, सपोज अ प्रोजेक्ट इज इट टू क्रिएट. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे पाचवा नंबर क्वेश्चन, टीना नीड ऑन OS फॉर हर न्यू ॲपल लॅपटॉप. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे सहावा क्वेश्चन, दे वांट टू इन्स्टॉल अँड्रॉइड ॲप. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे सातवा क्वेश्चन, राहुल यूज. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे आठवा क्वेश्चन, श्रेया स्विच टू डार्क मोड. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे नववा क्वेश्चन, वरून हॅज अ स्लो लॅपटॉप विथ लिटल. त्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 10वा क्वेश्चन, स्कूल IT बुल्स सिस्टम ऑफ स्टेबिलिटी. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. पाहिजे तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर होमवर्क आणि MSAT बुक हे दोन्ही ग्रीन करून घ्या. हे सगळे ग्रीन झाल्यानंतर इथे सेक्शन पाहून घ्या. हे सेक्शन कंप्लीट असेल तर इथे ग्रीन लाईन आलं असेल तर सेशन कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या. धन्यवाद.